काल केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किल हॅलाइड चा कन्सेप्ट बघायला आपण सुरुवात केली. ज्या नोट्स पाठवल्या त्याच्यामध्ये इथिल ब्रोमाइड ची रिएक्शन तुम्हाला कंप्लीट करायला सांगितली विथ ॲक्युएस KOH. पण ऑलरेडी मी वर्गात शिकवतानाच इथिल ग्रुप कन्सिडर करून रिएक्शन शिकवली. पण नोट्समध्ये लिहून देताना मिथिल आयोडाईडला कन्सिडर करून रिएक्शन लिहून दिलेली आहे, ती एकदा चेकआउट करू. मिथिल आयोडाईड रिॲक्ट्स विथ ॲक्युएस KOH आणि हे मिक्सचर आपल्याला बॉईल करायचं होतं. नाव सगळ्यांना माहिती आहे, मिथिल आयोडाईड, ए कॉमन नेम, IUPAC नेम, आयोडो मिथेन. Potassium and iodine, they will form potassium iodide, and we have methyl alcohol or methanol is our product. हे होतं पहिल्या केमिकल प्रॉपर्टी बद्दल, जिथं अल्किल हॅलाइडची रिएक्शन आपण ॲक्युएस कॉस्टिक पोटॅश बरोबर केलेली. दुसरी जी रिएक्शन कंप्लीट द फॉलोइंग या टायटल खाली दिली होती, त्याच्यामध्ये आपण या कंपाऊंडची रिएक्शन मॉइस्ट Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साईड बरोबर या कंपाऊंडला रिॲक्ट केलं होतं. पण काल मी सांगितलं होतं मॉइस्ट Ag2O इट ॲक्ट्स ॲज ए सिल्वर हायड्रॉक्साईड आणि हिट केलं होतं या मिक्सचरला. याचं नाव सगळ्यांना आठवत असेल, N प्रोपिल आयोडाईड किंवा 1 आयोडो प्रोपेन. परत एकदा सिल्वर आणि हॅलाइड दे हॅव गुड फ्रेंडशिप बॉन्ड, सो AgI will be the byproduct and CH3 CH2 CH2 and OH they will form a product, combine to form a product. आणि याचं नाव आहे, कॉमन नेम आहे N प्रोपिल अल्कोहोल 1 2 3 म्हणून प्रोपेन डॅश. नंबरिंग कुठून स्टार्ट करायचं, जिथनं फंक्शनल ग्रुप जवळ आहे किंवा फंक्शनल ग्रुप ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्यावरती कमीत कमी नंबर आला पाहिजे. म्हणजे लेफ्ट कडून का राईट कडून, तर राईट कडून, म्हणजे इथं काही प्रोपेन 1 ऑल हे आपलं प्रॉडक्ट होतं. तिसरी रिएक्शन जी कंप्लीट द फॉलोइंगला सांगितली होती ती होती मिथिल आयोडाईड ची रिएक्शन, मिथिल आयोडाईडची रिएक्शन पोटॅशियम सायनाइड बरोबर सांगितली होती आणि आपल्याला इथेन नायट्राइल हा प्रॉडक्ट मिळाला होता. पण मी जी नोट्समध्ये लिहून दिली ती इथिल ब्रोमाइडची रिएक्शन दिली. मिथिल आयोडाईडची रिएक्शन किंवा मिथिल ग्रुप कन्सिडर करून शिकवतानाच रिएक्शन लिहून दिली असल्यामुळे मी आता इथिल ब्रोमाइडची रिएक्शन सांगतोय. इथिल ब्रोमाइड IUPAC नेम आहे ब्रोमो इथेन, KCN पोटॅशियम सायनाइड आणि अल्कोहोलिक सोल्युशन घेतलं होतं आणि बॉईल केलं होतं. आणि त्या केसमध्ये पोटॅशियम अँड ब्रोमीन दे विल फॉर्म byproduct potassium bromide and CH3CH2CN.
इज द प्रॉडक्ट. याचं नाव आपण इथिल सायनाइड असं म्हणू शकतो. पण जेव्हा अल्केन नायट्राइल म्हणून लिहायचंय त्यावेळेस लक्षात ठेवा 1, 2, 3 मुद्दामून रिएक्शन मी नोट्समध्ये लिहून दिली तरी ती मी एक्सप्लेनेशनला घेतली. जी तुम्हाला कम्प्लीट द फॉलोइंग करायला सांगितली इथेन नायट्राइलवाली ती मी शिकवताना शिकवलेली आहे. पण मी याच्या नेमिंगसाठी म्हणून जरी मी नोट्समध्ये लिहून दिली असली तरी मी ते डिस्कस करतोय. जेव्हा अल्केन नायट्राइल म्हणून नाव द्यायचंय त्यावेळेस हा जो कार्बन आहे जो सायनाइड ग्रुपमध्ये त्याला मी कन्सिडर करतोय या दोघांबरोबर. आणि त्या केसमध्ये 1, 2, 3 म्हणून प्रोपेन नायट्राइल असं नाव देण्यात आलंय. ओके, एकदा ऑब्झर्व करा अँड देन वी विल स्टार्ट टुडेज केमिकल प्रॉपर्टीज. आता पुढची केमिकल प्रॉपर्टी बघूया. रिएक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ सिल्वर सायनाइड. सिल्वर सायनाइड, सिल्वर आणि सायनाइड म्हणजे काय, CN ग्रुप. ओके, म्हणजे अल्किल हॅलाइडला रिॲक्ट करायचंय सिल्वर सायनाइड बरोबर हीट करायचं. ओके, आता तुमच्या लक्षात येईल परत Ag and X दे आर गुड फ्रेंड्स, दे विल फॉर्म बाय प्रॉडक्ट. पण आता गंमत काय झाली ते बघा. एखाद्याला वाटेल RCN प्रॉडक्ट तयार होईल तर तसं होणार नाहीये. अल्किल सायनाइड तयार होणार नाहीये तर अल्किल आयसोसायनाइड तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, अल्किल आयसोसायनाइड तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, अल्किल आयसोसायनाइड तयार होणार आहे. एक लक्षात घ्या, कालही आपण रिएक्शन बघितली ज्याच्यामध्ये RX ला आपण पोटॅशियम सायनाइड बरोबर अल्कोहोलिक सोल्युशन बरोबर जेव्हा रिॲक्ट केलं होतं त्या वेळेस आपल्याला रिॲक्ट केलं होतं अल्किल हॅलाइड ला अल्कोहोलिक केसिन बरोबर. जेव्हा आपण बॉईल केलं होतं त्यावेळेस आपल्याला RCN + KX असे प्रॉडक्ट आणि बाय प्रॉडक्ट मिळाले होते. आता प्रश्न उपस्थित होतो की या दोघांमध्ये फरक काय. हा आहे अल्किल सायनाइड आणि हा अल्किल आयसोसायनाइड. तर एक लक्षात घ्या, आता जेव्हा मी अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाइड बरोबर अल्किल हॅलाइडला रिॲक्ट करतोय त्यावेळेस अल्किल ग्रुपला कार्बन अटॅच आहे. कोण अटॅच आहे, कार्बन अटॅच आहे. तो झाला अल्किल सायनाइड नावाचा मॉलिक्यूल. पण जेव्हा मी अल्किल आयसोसायनाइड म्हणतोय त्यावेळेस अल्किल ग्रुपला नायट्रोजन अटॅच आहे, कार्बन अटॅच नाहीये. असं का ते उद्या मी सविस्तर बोलणार आहे. ओके, आता फक्त रिॲक्शन लक्षात ठेवायची. काय मी बोललो नीट ऐका. असं का झालं ते सगळं सांगणार आहे, डोंट वरी. पोटॅशियम सायनाइडचा अल्कोहोलिक सोल्युशन घेऊन जेव्हा अल्किल हॅलाइड बरोबर बॉईल केलं त्यावेळेस आपल्याला अल्किल सायनाइड मिळालं. म्हणजे काय मिळालं तर अल्किल ग्रुपला कार्बन अटॅच झाला. पण जेव्हा अल्किल हॅलाइड बरोबर सिल्वर सायनाइड जेव्हा मी रिॲक्ट केलं आणि ते सोल्युशन ते जे मिक्सचर ते हीट केलं त्यावेळेस अल्किल ग्रुपला कार्बन अटॅच व्हायच्या ऐवजी नायट्रोजन अटॅच झाला आणि आपल्याला अल्किल आयसोसायनाइड नावाचं कंपाऊंड मिळालं. असं का झालं ते आपण उद्या बघणार आहे. पण फरक कळलाय, पोटॅशियम सायनाइड अल्किल हॅलाइड बरोबर रिॲक्ट होताना अल्किल सायनाइड मिळतं. म्हणजे अल्किल ग्रुपला सायनाइड फंक्शनल ग्रुपमधला कार्बन अटॅच होतो आणि जेव्हा अल्किल हॅलाइडला सिल्वर सायनाइड बरोबर हीट केलं जातं त्यावेळेस सायनाइड ग्रुपमधला अल्किल ग्रुपला नायट्रोजन अटॅच होतो. ओके, हे कळलं. एक एक्झाम्पल हे कन्सिडर करूया. मिथिल क्लोराइड रिएक्ट्स विथ सिल्वर सायनाइड. मिथिल क्लोराइड रिएक्ट्स विथ सिल्वर सायनाइड आणि हे सोल्युशन काय करायचं, हीट करायचंय. मिक्सचर सोल्युशन नव्हे, मिक्सचर हीट करायचंय. याचं कॉमन नेम सगळ्यांना माहिती, मिथिल क्लोराइड. IUPAC नेम पण माहिती सगळ्यांना, क्लोरो मिथेन. ओके, आणि सिल्वर सायनाइड बरोबर रिॲक्ट केल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे अल्किल हॅलाइड काय जाणार आहेत, मिथिल सायनाइड का मिथिल आयसोसायनाइड. मिथिल आयसोसायनाइड. सायनाइड फंक्शनल ग्रुप मधला मिथिल ग्रुपला कोण अटॅच होणार आहे, कार्बन का नायट्रोजन.
नायट्रोजन म्हणजे प्रॉडक्ट आहे CH3NC म्हणजे मिथिल आयसो सायनेट हे प्रॉडक्ट मिळणार आहे. बाय प्रॉडक्ट Ag and Cl they will come together and they will form silver chloride. ओके, थँक्यू. सगळ्यांना रिॲक्शन कळलेली आहे, नक्की कळली. परत एकदा लक्षात घ्या, सिल्वर सायनाइड बरोबर जेव्हा हिट करेल मी अल्किल हॅलाइडला त्यावेळेस मिथिल सायनाइड मिळणार आहे का मिथिल आयसोसायनाइड. मिथिल आयसोसायनाइड. आयसोसायनाइड हा फंक्शनल ग्रुप काय सांगतो तर अल्किल ग्रुपला सायनाइड फंक्शनल ग्रुप मधला कार्बन अटॅच आहे का नायट्रोजन. नायट्रोजन का ते उद्या बघू. आता बघूया अल्किल हॅलाइडची रिॲक्शन अमोनिया बरोबर, म्हणजे रिॲक्शन ऑफ अल्किल हॅलाइड विथ अमोनिया. ओके, रिॲक्शन सोपी आहे, आपल्या नेहमीचं लॉजिकला कन्सिडर करूनच आहे. बघा, अल्किल हॅलाइड रिएक्ट्स विथ अमोनिया, पण अमोनियाचं कुठलं सोल्युशन घेतलंय ॲक्युएस का अल्कोहोलिक. अल्कोहोलिक सोल्युशन कन्सिडर केलंय आणि रिएक्शन मिक्सचर हिट करायचंय. एक लक्षात घ्या, मोस्ट ऑफ द टाइम आपण हिट का करतो कारण रिएक्शन ऍक्सेलरेट व्हायला पाहिजे. जोपर्यंत मॉलिक्यूलमध्ये कोलिजन होत नाही तोपर्यंत मॉलिक्यूल रिॲक्ट होणार नाहीत. म्हणजे अल्किल हॅलाइडचे आणि अमोनियाचे मॉलिक्यूल हे काय झाले पाहिजेत, कोलाइड झाले पाहिजेत आणि रिएक्शन ऍक्सेलरेट झाली पाहिजे. हे सगळं का व्हायला पाहिजे हे आपण 2 लेसन आहेत आपल्याला, म्हणजे 2 पार्टमध्ये शिकायचं. केमिकल कायनेटिक्स मध्ये बघायचं आणि दुसरं या लेसनच्या शेवटच्या पार्टमध्ये आपल्याला बघायचं की हिटिंग का कसं काय ऍक्सेलरेट करतं रिएक्शन घडून आणण्यासाठी. तर अल्किल हॅलाइड अँड अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया they are going to react and we are going to heat for accelerating the rate of reaction. आता सगळ्यांना माहिती आहे हायड्रोजन अँड हॅलोजन दे आर गुड फ्रेंड्स, दे विल फॉर्म HX अँड रिमेनिंग पीपल कोण R आणि याच्यातला एक हायड्रोजन गेलाय म्हणजे उरला कोण NH2, दे विल फॉर्म प्रॉडक्ट. एक लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो हे मेकॅनिझम आहे असं मी म्हणणार नाही, पण रिएक्शन लिहायला हे लॉजिक फार उपयुक्त असं मला वाटतं. याचं नाव सगळ्यांना माहितच आहे, हा कोण आहे अल्किल हॅलाइड, हा अमोनिया. अल्कोहोलिक सोल्युशन घेतलं, अमोनियाचं हिट केलं. हे जे आहे प्रायमरी अमाइन आहे. काय आहे प्रायमरी अमाइन, काय आहे प्रायमरी अमाइन. आता जरा मला थोडं अल्किल हॅलाइडच्या संदर्भात नाही पण अमाइनच्या संदर्भात बोलायचं आहे. आता एक लक्षात घ्या, आपण जनरली कसं डिफाईन केलंय, जेव्हा हे मी म्हणेल प्रायमरी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे का, कारण हॅलोजन इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू ओनली 1 कार्बन ॲटम. किंवा उद्या जर का मी याला OH ग्रुप लावला तर मी म्हणेल प्रायमरी अल्कोहोल आहे का, कारण OH इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू ओनली 1 कार्बन ॲटम. उद्या समजा मी हॅलोजन इथे अटॅच केला तरी सेकंडरी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह झालं का, कारण हॅलोजन इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. आता मी हॅलोजन कन्सिडर केलंय का हायड्रॉक्सिल फंक्शनल ग्रुप कन्सिडर केलाय हायड्रॉक्सिल, म्हणजे सेकंडरी अल्कोहोल आहे. म्हणजे काय OH इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. आणि जी तिसरी केस आहे CH3 OH, याला मी टर्शरी अल्कोहोल म्हणेल का, कारण OH is attached to that carbon atom which is attached to 3 कार्बन ॲटम. म्हणजे याला प्रायमरी का बोललो मी, कारण OH is attached to that carbon atom which is attached to only 1 कार्बन ॲटम. याला मी सेकंडरी का बोललो, OH is attached to that carbon atom which is attached to 2 कार्बन ॲटम. याला मी टर्शरी अल्कोहोल का बोललो, कारण OH is attached to that carbon atom which is attached to 3 कार्बन ॲटम. हे जे सगळं बोललो हे मी अल्कोहोलच्या केसमध्ये बोललो. असंच मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या केसमध्ये सुद्धा बोलू शकतो. असं मी बोललो की प्रायमरी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, सेकंडरी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि टर्शरी मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. ओके, पण आता जेव्हा मी अमाइनच्या केसमध्ये बोलतो त्यावेळेस काय विचार मी सांगतोय ते बघा. RNH2 याला म्हणायचं प्रायमरी अमाइन, जे मी बोर्डवर दाखवलंय. ओके, पण
सेकंडरी अमाइन कोणाला म्हणायचं ते नीट बघा. आता मी असं डिफाईन केलं का की NH2 ग्रुप इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू ओनली वन कार्बन ॲटम. हे प्रायमरी अमाइनचं नाव चांगलं कळण्यासाठी म्हणून जरा सेकंडरी अमाइनकडे जा. म्हणजे मी इथलं लॉजिक इथं वापरत नाही, हे चांगलं कळण्यासाठी म्हणून तुम्ही सेकंडरी अमाइनकडे जा असं मी म्हणेल. जरा माझ्या वाक्यात मी बदल करतो. प्रायमरी अमाइनला एखादं म्हणून जाईल की हा सर असं असू शकतं, म्हणून मी हे प्रायमरी अमाइनचं लॉजिक या प्रायमरी अल्कोहोलच्या लॉजिकपेक्षा वेगळे हे सांगण्यासाठी म्हणून मी जरा सेकंडरी अमाइनकडे जातो. सेकंडरी अमाइनमध्ये काय दिसते जरा नीट बघा. आता NH2 ग्रुप आहे का? नाही. आता काय दिसतंय? नायट्रोजन इज अटॅच टू 2 अल्किल ग्रुप. ओके, म्हणजे प्रायमरी अमाइनमध्ये तुम्हाला असं दिसून येईल नायट्रोजन इज अटॅच टू ओनली 1 अल्किल ग्रुप. सेकंडरी अमाइनमध्ये तुम्हाला दिसतंय नायट्रोजन इज अटॅच टू 2 अल्किल ग्रुप. म्हणजे तुम्हाला टर्शरी अमाइनमध्ये काय दिसेल? नायट्रोजन इज अटॅच टू 3 अल्किल ग्रुप. आणि जेव्हा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट बद्दल चर्चा होईल, क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट बरोबर, त्यावेळेस नायट्रोजन इज अटॅच टू 4 अल्किल ग्रुप. आणि सगळ्यांना माहिती आहे जनरली नायट्रोजन फॉर्म्स हाऊ मेनी बॉन्ड? 3. त्याच्यापेक्षा त्यांनी एक बॉन्ड जास्त तयार केलाय, म्हणजे नायट्रोजनवर काही पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याला बॅलन्स करायला काही एक निगेटिव्ह आयन कन्सिडर करावं लागेल, ॲनायन कन्सिडर करावं लागेल. आणि याला आपण म्हणणार क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. काय म्हणणार याला? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. मला तुम्हाला काय सांगायचंय ते जरा नीट विचार करून ऐका. मी काय बोललो? हे प्रायमरी अल्कोहोलची डेफिनेशन आणि इथे प्रायमरी अमाइनची डेफिनेशन सुरुवातीला सेम वाटू शकते, पण ते वेगळे काहीतरी हे सांगण्यासाठी म्हणून मी तुम्हाला इकडे घेऊन आलो सेकंडरी अमाइनच्या केसमध्ये. याला सेकंडरी अल्कोहोल म्हटलं कारण OH इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. पण इथे मी असं नाही बोललो NH2 इज अटॅच टू दॅट कार्बन ॲटम विच इज अटॅच टू 2 कार्बन ॲटम. नाही, मी काय बोललो? नायट्रोजन इज अटॅच टू 2 अल्किल ग्रुप. ओके, टर्शरीला मी डिफाईन काय केलं? नायट्रोजन कॅरीज 3 अल्किल ग्रुप. आणि क्वाटर्नरी अमोनियम सॉल्टला सांगितलं मी नायट्रोजन कॅरीज 4 अल्किल ग्रुप्स. And to balance the positive charge on the nitrogen, we had considered one anion, and there will be a formation of salt is known as quaternary ammonium salt. ओके, म्हणजे अमाइनच्या केसमध्ये जे प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असं बोललं जाईल किंवा क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट बोललं जाईल, ते आपल्या अल्कोहोलमध्ये किंवा मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हच्या केसमध्ये जे आपण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी बोलतो त्यापेक्षा जरा वेगळं आहे असं मला सांगायचंय. आपण अमाइन नावाचा लेसन आहे किंवा अमाइन जेव्हा बघू आपल्या नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड्स नावाच्या लेसनमध्ये, त्यावेळेस या गोष्टी परत आपण याच्यावरती डिस्कशन करूच, नो डाऊट. पण एक एक्स्ट्रा माहिती मी तुम्हाला या लेक्चरमधनं दिली. आता आपण आपल्या रिएक्शनकडे जाऊ की प्रायमरी अमाइन तयार झालेले आहेत, पण ही रिएक्शन कंटिन्यू होते. म्हणजे काय होतं? हा जो प्रायमरी अमाइन आहे हा आता अमोनिया अल्किल हॅलाइड बरोबर रिएक्ट व्हायच्या ऐवजी प्रायमरी अमाइन कॅन ऑल्सो रिएक्ट विथ अल्किल हॅलाइड अँड नाउ वी विल गेट अगेन 1H and X. They will form byproduct and now we will get secondary amine. This is secondary amine. Got it? आणि नाव ज्या पद्धतीने अमोनिया कॅन रिएक्ट विथ अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल, प्रायमरी अमाइन कॅन रिएक्ट विथ अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल, सिमिलरली सेकंडरी अमाइन दे कॅन ऑल्सो रिएक्ट विथ व्हॉट? अल्किल हॅलाइड मॉलिक्यूल. अँड इन दॅट केस this hydrogen and X, they will form hydrogen halide, and now one more alkyl group will get attached to nitrogen to form what? Tertiary amine. Okay, and now the way in which primary amine reacts with alkyl halide, secondary amine reacts with alkyl halide, tertiary amines they also react with alkyl halide and they will form quaternary ammonium salt. They will form what?
quaternary ammonium salt. They will form what? Quaternary ammonium salt. And now the X which is going to get lost in the form of X minus, that will balance the charge on nitrogen, okay, which is positive one. म्हणजे नायट्रोजनवरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे तो हा जो एक्स निघून जाणार आहे त्याने तो ॲनायनच्या स्वरूपात दिसतोय बघा तिकडे. कळले सगळ्यांना? म्हणजे आपण प्रायमरी अमाइन जनरेट करायला जाऊ या रिएक्शन मधनं, बट वी विल गेट दी मिक्सचर ऑफ प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अँड व्हॉट? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. विल गेट द मिक्सचर ऑफ व्हॉट? प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. म्हणजे ओव्हरऑल लॉजिक बघा काय ते, हायड्रोजन एक हायड्रोजन अमोनियाचं रिप्लेस केलाय, म्हणजे एक हायड्रोजन अमोनियाचं रिप्लेस केलाय कोणी? अल्किल ग्रुपने. असं इकडे दुसरा हायड्रोजन रिप्लेस केलाय, इकडे तिसरा, आणि शेवटच्या केसमध्ये अजून एक अल्किल ग्रुप नायट्रोजनला अटॅच झालाय आणि त्यामुळे नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज आला आणि त्याला बॅलन्स ॲनायननी केलेलं आहे. ओके, माझ्या मते सगळ्यांना रिएक्शन कळली. आपल्याला सगळ्या स्टेप लिहायचेच नाहीयेत, हे मी तुम्हाला एक्स्ट्रा सांगितलंय. आपल्याला फक्त एवढंच सध्या बघायचंय की अल्किल हॅलाइड बरोबर अल्कोहोलिक सोल्युशन ऑफ अमोनिया जेव्हा रिएक्ट झाले, जेव्हा हीट केले आपण, त्यावेळेस आपल्याला प्रायमरी अमाइन मिळालेलं आहे. हे विसरू नका फक्त की प्रायमरी अमाइन मिळालंय. फक्त मी तुम्हाला आता सांगितलं की ही रिएक्शन होत असताना फक्त प्रायमरी अमाइन बरोबर आपल्याला फक्त प्रायमरी अमाइन मिळतीलच असं नाहीये. तर विल गेट सेकंडरी अमाइन, टर्शरी अमाइन अँड क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट ऑल्सो. ओके, एक एक्झाम्पल बघूया जे आपल्याला कन्सिडर करायचंय. बघूया, मिथिल क्लोराइड कन्सिडर करूया आणि त्या केसमध्ये मिथिल क्लोराइड किंवा काय क्लोरोमिथेन रिएक्ट्स विथ अल्कोहोलिक अमोनिया, हीट केलं मिक्सचर अँड नाव वी विल गेट मिथिल अमाइन and HCl as the product and byproduct respectively. सगळ्यांना रिएक्शन कळली असेल, जो एक्स्ट्रा पॉइंट मांडलाय तो पण कळला असेल. ओके, धन्यवाद. सोपी रिएक्शन, H and Cl they had formed byproduct and methyl group and NH2 group that form product, that is methyl amine.